सुरेश जो आहे तो स्वच्छता कर्मचारी आहे, स्वच्छता दूत आहे आपला, आणि त्याच्या पत्नीची भूमिका करणं म्हणजे कोणत्या तरी योद्ध्याच्या बायकोची भूमिका करण्यासारखं आहे माझ्यासाठी. कोविड पिरियड मध्ये त्यांचे किस्से आम्ही ऐकले तर अंगावर काटा आला आम्हाला. आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये अगदी सेफ बसलेलो होतो आणि त्यांचं काम थांबलं नव्हतं ग. की काम करत असताना ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर त्याच्यामधून आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि आता या गोष्टी आम्ही स्वतः अंगीकारलेल्या आहेत की नाही करायचं. बरोबर. खूप छोट्या गोष्टींसाठी कंप्लेंट करत असतो की हे नाही ते नाही ते नाही, पण बेसिक गोष्टींसाठी ते लोक झगडतायत आणि याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. तर कॅरेक्टरायझेशन साठी सुद्धा आम्ही लिटरली इन पर्सन त्यांच्या घरी गेलो, सगळेजण त्यांच्यासोबत राहिलो. हाय हॅलो नमस्कार. डोलीस्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अवकारिका या चित्रपटातल्या कलाकारांसोबत आज गप्पा मारणार आहोत. प्रिया आणि स्नेहा आपल्या सोबत आहेत. दोघींची नावं गोड आहेत, दोघी दिसायलाही गोड आहेत आणि अवकारिका या चित्रपटातले हे मुख्य पात्र आहेत. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमच्या भूमिकांबद्दल काय सांगा? अत्यंत प्रामाणिक असा जो पिक्चर मध्ये सत्या या भूमिकेत विराट सर दिसत आहेत, तर त्यांच्या पत्नीची भूमिका मी साकारत आहे. एक छोटस कुटुंब आहे आमचं आणि त्या कुटुंबामधले अनेक इमोशन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तू काय सांगशील? माझी जी भूमिका आहे ती सुरेश याच्या पत्नीची आहे या पिक्चर मध्ये. आणि भूमिकेबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर माझ्या मते सुरेश जो आहे तो स्वच्छता कर्मचारी आहे, स्वच्छता दूत आहे आपला, आणि त्याच्या पत्नीची भूमिका करणं म्हणजे कोणत्या तरी योद्ध्याच्या बायकोची भूमिका करण्यासारखं आहे माझ्यासाठी. तर खरंच एका वॉरियर्स वाईफचा फील होता ही भूमिका करताना. पण ही भूमिका करताना तुम्ही पर्सनल आयुष्यात असं काय शिकलात? मला असं वाटतं की आपल्याला लहानपणापासूनच खरं तर शिकवलं जातं की स्वच्छता राखा आणि कचरा हा पेटीतच टाका, जे आपण लहानपणापासून घरात शिकतो, शाळेत शिकलेलो असतो, पण प्रत्येकाच्याच अंगी असतं असं नाही. तर मला असं वाटतं या पिक्चर मध्ये काम करताना म्हणा किंवा काही आमच्यामध्ये खूप बदल घडले. एकंदरीतच आम्ही स्वतःला या गोष्टींमध्ये फार हे समजायला लागलो की कुठेही कचरा, आधी खरंच करत नव्हतो आम्ही, बऱ्यापैकी सगळ्यांनीच हे मान्य केलंय की आम्ही खरंच कचरा करत नव्हतो किंवा याची जाणीव होती आम्हाला. पण मला असं वाटतं की काम करत असताना ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर त्याच्यामधून आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि आता या गोष्टी आम्ही स्वतः अंगीकारलेल्या आहेत की नाही करायचं. बरोबर. एक तर ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी शिकली आहे. दुसरी म्हणजे जी आपले सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल ट्रिमेंडस रिस्पेक्ट, म्हणजे रिस्पेक्ट होती असं नाहीये, पण तो जो दृष्टिकोन आहे ना तो खूप जास्त बदलला आहे आता. आणि हे कळलंय त्यांना काही नको असते, त्यांना बस प्रेमाचे 2 शब्द किंवा चांगली वागणूक बस एवढं हवं आहे. तर एक गोष्ट मी आवर्जून करते, म्हणजे खूप कमी वेळा होते जेव्हा मी करत नाही. मला जेव्हाही कोणी सफाई कर्मचारी दिसेल ऑफिसमध्ये, घरात, बाहेर, सोसायटीत, मी फक्त त्यांना हॅलो कसे आहे किंवा एक स्माइल देणं, बस एवढं एक छोटासा जो बदल माझ्यात झाला आहे तो नक्की आहे. आणि तेवढं केलं पाहिजे कारण त्यांना कुठेतरी एक कनेक्टेड फील होतं की अच्छा आपल्याशी कोणतरी बोलतोय, आणि त्यांना ते तेवढ्यातच ते एवढे खुश होतात ना, अगदी त्यांना काही नको आहे. लहान बाळाची कशी अपेक्षा असते बेसिक की आमच्यावर फक्त प्रेम करा बास, त्यांना असं आहे की आम्हाला थोडासा आदर द्या आणि म्हणजे त्यांची भावनाच आपल्याकडे बघण्याची बदलून जाते. ते इतके खुश होतात की बास रे बास. त्यांना बस एवढंच विचारलं कशा आहेत ताई, जेवण झालं, नाश्ता झाला, बस काही नको असतं त्यांना. असं दे आर लाईक की दिस हॅज मेड माय डे. पण हा एक्सपिरियन्स मला पण खूप वेळ आलेला आहे. म्हणजे नॉर्मल आपण इकडे तिकडे कोणी स्वच्छता करताना दिसले की मी त्यांच्याशी अशाच वेळेने काहीतरी बोलते, काय मावशी जेवण झालं का, अरे खूप दिवसांनी दिसलात, अगं बाई काय सांगतो तुला, मग ते इतकं बोलायला जातात आणि त्यांना बोलायचं असतं, त्यांना गप्पा मारायचं असतात. खूप खूप काही आहे त्यांच्या मनामध्ये खरं तर बोलायला, पण निस्वार्थपणे सेवा करत आहेत ते. आणि कदाचित ते ऐकणारं कोणी नाहीये ना, त्याच्यामुळे त्यांना एखादी व्यक्ती जर मिळाली की ती त्यांच्याशी बोलतीये तर त्यांना असं वाटतं की किती नको. म्हणजे ते मी आपण लेवलला खूप वेळा बघितलं की ते अगदी पर्सनल प्रॉब्लेम्स पण इझिली शेअर करतात. म्हणजे त्यांना असं होतं की कोणीतरी ऐकताय ना, आता मी गप्पा मारणार. पण हे आपण डेली आयुष्यामध्ये करतोय,
पण ही भूमिका करताना तुम्हाला कितपत चॅलेंजिंग वाटतं हे सगळं करणं? खरंच सोपं नाहीये सोपं. म्हणजे ज्या फॅमिलीज मधून हे लोक येतात तर आपण म्हणतो की स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, बाकी गोष्टींचा स्ट्रेस आहे, पण फक्त कामाचा स्ट्रेस नाहीये त्यांना आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप झगडावं लागतंय. आणि म्हणजे एकंदरीत आम्ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा आणि जेव्हा शूट चालू होतं तेव्हा मला असं वाटतं की अवकारिका चित्रपट आम्ही जेवढा शूट केलाय एकही सीन असा काही वेगळ्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण टेक्निकल गोष्टी वापरून तयार केलेले सीन्स नाहीयेत. ऍक्च्युअल त्या ठिकाणांवर जाऊन प्रत्येक सीन शूट केला गेलाय. तर ते बघताना जसं विराट सर मगाशी म्हणाले की आम्ही कदाचित तिथपर्यंत गेलोच नसतो, तर या चित्रपटाच्या एकंदर शूटिंगसाठी म्हणा किंवा काही आम्हाला त्या ठिकाणी जायची वेळ आली, आम्ही गेलो, प्रत्येक आर्टिस्ट तिथे गेला होता, तर खूप भयानक आहे सगळं. आपण खूप छोट्या गोष्टींसाठी कंप्लेंट करत असतो की हे नाही ते नाही ते नाही, पण बेसिक गोष्टींसाठी ते लोक झगडतायत आणि याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. अगदी बेसिक गोष्टी म्हणजे आणि अरविंद सरांनी जसं 5 वर्ष त्यांनी स्टडी केलंय, 5 वर्षाचा अभ्यास म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट खरंच रिअलिस्टिक हवी जी प्रेक्षकांना ऍक्च्युअल मध्ये कनेक्ट करेल. तर ते रिअलिस्टिक कॅरेक्टरायझेशन, जसं लोकेशन पण आमचे सगळे रिअल आहे यामध्ये, काहीच असं फॅब्रिकेटेड सेट बनवलं वगैरे नाही, एव्हरीथिंग इज रिअल. तर कॅरेक्टरायझेशन साठी सुद्धा आम्ही लिटरली इन पर्सन त्यांच्या घरी गेलो, सगळेजण त्यांच्यासोबत राहिलो, त्यांचं जीवन जवळून बघितलं आणि आपण इमॅजिन नाही करू शकत त्या गोष्टी. इतकं जास्त स्ट्रगल आहे, त्यांचा संघर्ष, त्यांना ज्या उपेक्षित घटक आहे तो, बरोबर. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं तर खरंच खूप जास्त दुर्लक्षित एक भाग आहे आणि तो खूप महत्वाचा असून सुद्धा दुर्लक्षित आहे. तर हे सगळं आम्हाला जवळून जे अनुभवायला मिळालं ना, म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल की ही एक अपॉर्च्युनिटी होती आमच्यासाठी की इतक्या जवळून त्यांचा संघर्ष बघणं. पण हा जेव्हा तुम्ही आता सांगताय की तुम्ही तिकडे गेला होता, कसा होता म्हणजे डे विथ स्वच्छता दूत हा कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे काय गेल्या सगळ्यात पहिली भावना? खरं म्हणजे एकदम जेव्हा सुरू केलं होतं ना मी कॅरेक्टरायझेशन आणि गेलो तेव्हा एवढा विचार नव्हता केला की या लेवलवर त्यांचा संघर्ष असेल, पण मन हेलावून टाकणार आहे त्यांचं डे टू डे लाईफ आणि ते इतक्या इझी वे मध्ये ते जगतात. त्यांच्यासाठी ती डे टू डे आहे, आपल्याला बघणं होणार नाही त्यांच्याकडून त्यांचा संघर्ष. एक दिवस जर त्यांच्या सोबत जाऊन आपण जेव्हा राहतो तेव्हा, आणि हे आपण बघितल्यानंतर आपल्याला कळतं, पण ते कुठेच कंप्लेंट करत नाहीयेत ह्या गोष्टीची. ते त्यांचं आयुष्य अतिशय सुंदर आहे, त्याच गोष्टींमध्ये इतकं छान जगतायत की त्यांना काहीच अपेक्षा नाहीये. ही खरंच कमालीची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने शिकायला पाहिजे की आपल्याकडे इतक्या प्रचंड लॅविश गोष्टी आहेत, इतकं लक्झुरियस लाईफ काही जणांकडे आहे. वी कीप कंप्लेनिंग. एक्झॅक्टली. आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी आहेत, म्हणजे मुळात आनंदी राहणं किती महत्वाचं आहे. छोट्या गोष्टींमधून आनंद घेणं हे म्हणजे त्यांचं आयुष्य. आणि त्या ज्या आहे म्हणजे ज्या मावशी लोक स्वतः काम करतात किंवा ज्या काम नाही करत पण सपोर्ट करतात, त्यांचे हसबंड या फील्डमध्ये आहे, ते स्वतः करून त्यांची हिंमत, त्यांचा जो पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यांची जी ताकद आणि जे फॅमिलीला ज्यानुसार ते सपोर्ट करतात ना सगळेजण, अमेझिंग आहे. कारण की त्यांना माहिती आहे, जसं एक सफाई कर्मचारी आहे जो फील्डवर म्हणजे झाडू वगैरे नाही पण ऍक्च्युअल काम करतो, कचरा डेपो मध्ये काम करतो किंवा चेंबर मध्ये काम, त्यांच्या जीवाला तेवढाच धोका आहे जेवढा म्हणजे बाकी आपण जो योद्धा किंवा सैनिकांना म्हणतो. ते केमिकल्स, फ्युम्स आणि ते चेंबर मध्ये जाणं, त्यांनाही माहिती आहे खूप अनसर्टनिटीज आहेत, पण त्यांची हिंमत जी आहे ना, त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत त्यांची कमालीची आहे. आम्ही आता प्रमोशन करताना खूप सफाई कर्मचाऱ्यांना भेटलोय आणि भेटतोय, सतत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. शूटच्या वेळी तर होतोच, नो डाऊट आम्ही त्यांच्या बरोबरच राहत होतो, पण त्याच्यानंतरही आता आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करतोय जितकं शक्य आहे तितकं. तर कोविड पिरियड मध्ये त्यांचे किस्से आम्ही ऐकले तर अंगावर काटा आला आम्हाला. आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये अगदी सेफ बसलेलो होतो आणि त्यांचं काम थांबलं नव्हतं ग. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ते आपल्या घरादाराला म्हणजे रिस्कच होती ना, आणि ती सगळी मागे ठेवून भयानक काम ते करत होते. ते कुठेच थांबले नाही, ते कोणीच थांबले नाही.
आपलं सगळं काम थांबलं होतं, पण त्यांचं काम नॉनस्टॉप चालू होतं. त्याही काळामध्ये ते आपला कचरा उचलत होते. त्या दिवसांमधले त्यांचे किस्से ऐकून आम्ही अक्षरशः स्तब्ध झालो. आणि ते कोणी असं स्तब्धच होईल. हे आपण सगळ्या गप्पा मारतोय की आपण स्वच्छता दूतांबद्दल बोलतोय, भूमिकेबद्दल बोलतोय, चित्रपटाबद्दल बोलतोय, पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत सतत राहतो एक वेगळं बॉन्डिंग तयार होतो. तेव्हा आता तुम्ही दोघी सतत सेटवर एकत्रच असाल, तुमचं बॉन्डिंग कसं होतं? आता ऍक्च्युली आम्ही बाहेर पण गप्पा तेच मारत होतो की डे 1 पासून सेटवर ओव्हरऑलचा खूप पॉझिटिव्हिटी होती. कारण मला असं वाटतं की त्या लोकांकडूनच ती आम्हाला सगळ्यांना मिळाली असेल. पण डे 1 पासून अख्ख्या आर्टिस्ट आणि टीम लोकांचा इतका बॉन्ड छान होता की आल्यानंतर सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, एकमेकांसाठी काही करणं, एकमेकांना अगदी सजेशन देणं छोट्या छोट्या गोष्टींवरती की नाही इथे हे करायला पाहिजे, तिथे ते करायला पाहिजे. खूप जेवण सोबत जेवण. हो, म्हणजे आम्ही कोणीच एकमेकांना सोडून बिलकुल जेवलो सुद्धा नाही. इफ यू ईट टुगेदर यू स्टे टुगेदर म्हणतात. एका व्हेरायटीमध्ये सोबत छान बॉन्ड झाला. म्हणजे मी तर म्हणेन अगदी बहिणी. अच्छा, मग हे चांगली गोष्ट. पण आता तुम्ही बहिणींसारखा बॉन्ड म्हणत आहात, तर मग मला तुमच्यासोबत जरा एक गेम करायचा. अगदी प्रामाणिक उत्तर मला तुमची त्याच्यामध्ये हवी आहेत. मी रॅपिड फायर तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे, जे तसं म्हणजे तुमच्या दोघींपैकी जी व्यक्ती तशी वागते त्यांच्याकडे फक्त असं बोलतात. ठीक आहे. सगळ्यात लेट सेटवर कोण यायचं? दोघी नाही गो, ऍक्च्युली पण तरी माझ्या आधी असायची. ऑफकोर्स खूप शार्प टाइम वरती आणि थोडी, पण अगदी थोडी. सगळ्यात जास्त इमोशनल कोण व्हायचं? दोघी. शूट करताना जास्त हसायला कोणाला यायचं? म्हणजे एखादं काहीतरी चुकलंय आणि आता हसायला सुरुवात, असं कोणाला व्हायचं? आमचे सगळे सीन इतके भावनिक होते. त्यामुळे हसण्याचा खरं तर प्रश्न नव्हता, पण अदरवाईज हसत खेळत. राग कोणाला सगळ्यात जास्त लवकर येतो दोघींमध्ये? हीच असेल. मला राग नाही. हो, ऍक्च्युली ही खूप शांत आहे आणि काही दिवसापूर्वीच मी हिला आम्ही 2-3 दिवस आधी भेटलो तेव्हा किती पेशन्स आहे तुझ्यामध्ये. कमालीचे पेशन्स आहे. पुढचाही प्रश्न कोणामध्ये सगळ्यात जास्त पेशन्स आहेत? ओके, म्हणजे हे उत्तर मिळालं. पुढे कोण आहे दोघींमध्ये? मीच. आणि हे खाण्याचं खूप काही घेऊन कुकिंग करण्याची आवड कोणाला? आय थिंक हो, इलच. सेटवर लेम जोक्स कोण आहेत सगळ्यात जास्त दोघींमध्ये? नाही, लेम नाही, चांगले जोक्स मारायला. पण कोण दोघींमध्ये? कोण? स्नेहा. बडबड कोण जास्त करतो? आणि ड्युरिंग शूटिंग कोणाचे पेशन्स जास्त वाढले? पेशन्स तर वाढले सगळ्यांचे, पण इच्छात इनबिल्ट आहेत. म्हणजे तुझे वाढले? वाढले नक्कीच. कारण माझ्याकडून खरंच डे 1 पासून पेशन्स आहेतच. अजून जास्त, म्हणजे मला असं वाटतं खरंच अजून जास्त पेशन्स वाढले आमच्या सगळ्यांचे. डेफिनेटली सगळं डेव्हलपमेंट. नक्कीच आम्ही खूप शिकलो. या चित्रपटाच्या मुळे आम्हाला खूप काही शिकायला. डेफिनेटली जसं तुम्हाला मिळालं तसं सगळ्यांनाच त्याच्यामुळे शिकायला मिळणार आहे. नक्कीच. मी अगदी ठामपणे सांगेन की हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकामध्ये, समाजातल्या प्रत्येक माणसामध्ये खूप फरक पडेल. त्यामुळे नक्की हा पिक्चर सगळ्यांनी बघावा अगदी अशी आम्ही आशा करतो. नक्की. मला वाटतं आशा म्हणजे बघतीलच लोक. एवढा छान विषय आहे आणि एक वेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की 1 ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अवकारिका हा चित्रपट आवर्जून बघा आणि त्यासोबत आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.